I'm sure all of us are highly excited. Let me ask first question. How is the Josh? How is the Josh? Thank you. विनोद, पहिला प्रश्न, how do you feel? दोघांनी उत्तर द्यावं माझी इच्छा आहे. Let me do the formality of thanking. ओके. Yeah, so थोडा माईक वरती पुढे धर. येतोय आवाज? गुड. सो लेट मी तर आज मी खिचडीत बोलणार आहे. थोडंसं मराठी, थोडंसं इंग्लिश, जसं आपण ओरलला करायचो तसं. शिक्षक आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचे, आपण मराठी उत्तर द्यायचो. मार्क इंग्लिशमध्येच मिळायचे. करेक्ट. So let me first thank you for this honor. It's a great honor. It's like a dream for me. Great. That somebody who did not get even for my second class in the first semester, and then getting 80 KT in the second semester, and then surviving from that and completing my diploma, Great. and then after 33 years on this stage getting a Diamond Award is a true privilege. It's like a dream, and thank you very much, Great. CWITNs, for recognizing whatever little I have done in my life. Great. Madam, how do you feel? ॲक्च्युली खूपच छान वाटतं की ज्या कॉलेजमध्ये आपण शिकतो आणि तिथे आपला असा प्रकारे एक डायमंड अवॉर्ड देऊन गौरव होतो, याच्यासारखी मोठी गोष्ट काय असू शकते. क्या बात. आणि हे सगळं पाहिलं ॲज अ वाईफ आणि माझ्या मुलांनाही खूप अभिमान वाटतोय आणि खूप छान फील होतंय. Wonderful. Vinod, on a little lighter note, behind every successful man there is a woman. Behind every failed man there are two. And if there are three or more, then they are called as a legendary personalities. Lord Krishna. So, on a lighter note. पहिला अजून एक महत्त्वाचा प्रश्न, इंग्लिश मराठी तू योग्य बोललास, की मला आमच्याकडच्या रेकॉर्डप्रमाणे अनिल हा पहिला पॅटर्न मेंबर आहे. तर त्यावेळेला तुला असं कसं काय फिलिंग्स होती, कसा वाटला असा पहिला पॅटर्न? वी आर रिअली ग्रेटफुल टू यू ऑल्सो. ऑब्वियसली इट इज अदर वे राऊंड. नो सो मी जेव्हा कॉलेजला आलो डिप्लोमाला, मला आठवते 835 रुपये फी होती, आणि ती फी मला स्कॉलरशिप मिळाली आणि ती गव्हर्नमेंटने मला परत देऊन टाकली. तर माझं सगळं शिक्षण जे आहे इथलं ते फुकट झालं. मी काही फी वगैरे भरली नाही 3 वर्ष. बरं. फ्रीमध्ये शिक्षण झालं. माझे वडील ITIमध्ये इन्स्ट्रक्टर होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यामुळे मला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली त्यावेळी. तर जेव्हा मी पहिल्यांदा आलो ॲज अ CWITN, मला वाटतं 2015ला मी तर आलो, तर माझं असं फिलिंग होतं की कॉलेजची फी आता येऊन भरावी. तर मी तिथं ते बघितली लिस्ट, म्हटलं इथलं हायेस्ट काय मेंबरशिप, तर त्यांनी सांगितलं 50,000. म्हटलं हे घ्या 50,000 एक माझ्याकडनं, आणि मला पॅटर्न मेंबर बनवा. ती एक संधी होती की आपण जी फी भरली नाही शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, ती भरायची एक संधी मला मिळाली, आणि ती मी व्याजासकट भरली. क्या बात आहे, क्या बात. मला याच्याशीच एक रिलेटेड एक मिनटात एक छान प्रसंग आठवतो. 99 साली मी जपानमध्ये होतो, आणि देर वॉज अ इंटरव्ह्यू ऑफ द इंडियन एंटरप्रेन्युअर्स अँड सबसिक्वेंटली बाय जॅपनीज एंटरप्रेन्युअर्स. असे दोन्ही बाजूला 20-20 लोक बसली होती. अँड सो वी वर आस्क्ड की व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह ॲज अन एंटरप्रेन्युअर. So from all of us Indian side, everybody responded, we want to do innovate, we want to have something different, we want to expand, we want to export, all those things. And then the turn came, we asked Japanese people, ki what is your objective as an entrepreneur? त्यांनी काय उत्तर दिलं असेल? They said, we want to say help nation. So we were all looked very small. We were all looked very small. And I think he will make us feel very proud, because he has been from the day one, he has been philanthropic. He deserves big, big hands. Thank you. तुला हे since we are started on this note, असं गिविंग बॅक टू द सोसायटी, ही अशी फिलिंग्स कशी आली? पहिल्यापासून होती का कुठे काही असं ट्रिगर मिळाला त्याच्यामुळे झालं? नाही, आता आपण रोज आपलं लाईफ जगताना बरीचशी नावं आपण रोज पाहत असतो. बरोबर. म्हणजे आपल्या इथं सगळ्यात जवळचं उदाहरण द्यायचं म्हणजे खुसरोवाडिया स्वतः. मिस्टर खुसरोवाडिया वॉज अ इंडस्ट्रियलिस्ट फ्रॉम मुंबई, करेक्ट? अँड ही वॉज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट. अँड बिकॉज ऑफ हिज हेल्प दिस इन्स्टिट्यूट इज स्टँडिंग टुडे फ्रॉम 1938. Great, great. So we see all these names in day-to-day life. There is a Sassoon Hospital in Pune. आपण शंकर शेट फ्लायओव्हर पाहतो. Correct.
SP कॉलेज पाहतो, Yes. ह्या सगळी जी नावं आहेत ही सगळी फिलॉन्थ्रॉपिस्ट लोकांची नावं आहेत. करेक्ट. जर आपण आपल्या पिढीचा विचार केला तर आपल्या 1990 ह्या काळात जे बिझनेसमन मोठे झाले त्याच्यामध्ये बिल गेट्स आहे बरोबर. किंवा बाकीचे लोक आहेत की ज्यांनी सगळं आयुष्यात जेवढं कमवलं ते सगळं सगळं समाजाला दिलं. देऊन टाकलं. अजीज प्रेमजी. अजीज प्रेमजी आहेत भारतातलं उदाहरण, सुंदर उदाहरण. तर बऱ्याच वेळा असं कसं होतं की मला आठवतं मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा ते पुस्तक वाचलं होतं रिच डॅड पुअर डॅड. करेक्ट. तर त्याच्यात फायनान्शियल इंडिपेंडन्सबद्दल लिहिलं होतं बरोबर. की हाऊ डू यू वर्क टुवर्ड्स फायनान्शियल इंडिपेंडन्स. तर मी जेव्हा नोकरीला सुरुवात केली मी विचार केला की मला त्यावेळी 70,000 रुपये पगार होता. मी जेव्हा नोकरी सोडली त्यावेळी शेवटचा वा. पगार. वा. तर 70,000 गुणिले 40 वर्ष किती होतात? 2,80,00,000 रुपये होतात साधारणपणे. बरोबर. तर म्हटलं आपण 2,80,00,000 रुपये कमवले म्हणजे या आयुष्यातलं आपलं कमवायचं जेवढं कमवलं आपण. वा. तर जेव्हा तो बिझनेस चालू केला तेव्हा मला साधारण 2 वर्ष लागले तेवढे पैसे कमवायला. हा. आता म्हटलं इथून पुढे काय हा. की दिस लाईफ कॅनॉट बी जस्ट बी अबाउट युअर सेल्फ. या. की तुम्ही तुमचं कमवलं, तुम्ही तुमची फॅमिली मोठी केली, इथपर्यंत लाईफ थांबू शकत नाही. इफ गॉड हॅज गिवन यू द रिसोर्सेस टू मेक मनी दॅट मीन्स इट इज नॉट जस्ट फॉर यू, इट इज ऑल्सो फॉर सोसायटी. वा. वंडरफुल. वंडरफुल. आणि मग मी त्यावेळी मग असं टार्गेट ठेवलं की आय शुड प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट फॉर 10,000 पीपल. वा. क्या बात. आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड वर्किंग. अँड देन वाईल वर्किंग then of course I was fortunate enough to be born in a family where my father was a great social worker. And though he was a instructor and did not have a lot of financial resources, he helped a lot of people just by guiding them. And I could see how the life changes when you help somebody. And that has that had a lasting impact on me. And that came then naturally to me to help society when फॅन्टॅस्टिक. yes, when the time came. अंतरप्रिन्युअरचं मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं मिनिंग अंदर से प्रेरित, इंटरनली इन्स्पायर्ड. आय थिंक ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ दॅट ही इज इंटरनली इन्स्पायर्ड. सो वी रिअली अप्रिशिएट. मला क्विकली तुझा बिफोर अंतरप्रिन्युअरशिप तुझी जे काय 7-8 वर्षाचा जर्नी झाला नोकरीमध्ये तो 13 कुठे वर्ष. हो. 13 वर्ष हो. तो कुठे कुठे आणि काय झालं आम्हाला सगळ्यांना क्विकली सांग ना. मी 1990ला DME पासआउट झालो. आमच्या बॅचमधले मला वाटतं निम्मी मुलं बी करायला गेले, ओके. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आमच्यातले काही जण असे होते की ज्यांच्या परिस्थितीमुळं त्यांना लगेच जॉब करायची गरज होती. मला फर्स्ट सेमिस्टरला सेकंड क्लास होता, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास होता. पण तुम्हाला माहिती असेल की जेव्हा कॅम्पससाठी कंपनी येतात दे लुक फॉर थ्रू आउट फर्स्ट क्लास. बरोबर. तर आय वॉज अमंग 6 or 7 in my class who never got any interview in the campus. So I never got any interview in campus. But immediately after I finished DME, I got job in Bharat Forge. ओके. So I was in Bharat Forge for 6 months. 6 महिने होतो. प्रोडक्शन फार काय आवडलं नाही मला ते प्रोडक्शनमध्ये काम करणं. त्यावेळी आमच्याच बॅचचा युवराज LNTला लागला होता. युवराज म्हटला इथलं ट्रेनिंग खूप छान आहे LNTतलं. तर मी लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो ढोले पाटील रोडला. 165 जण इंटरव्ह्यूला आले होते. हो हो. मोठी लाईन लागली होती. आणि त्यांनी ते स्क्रीन करत गेले. पहिले 40 जण सिलेक्ट केले रिटर्नमधनं, मग त्यातनं 6, मग त्यातनं 3 आणि मग त्यातनं 1 असं होऊन माझं सिलेक्शन झालं LNTत. मस्त मस्त. व्हेरी गुड. तर माझ्या कंपनीतले माझे पहिले बॉस आज इथं आले, JR पटेल. Give him big hand. ते अमेरिकेत असतात आणि ते खास या कार्यक्रमासाठी आज आलेत पुण्यात बडोद्यावरनं. थँक्यू व्हेरी मच सर. आणि ही हॅज देर इज लॉट ऑफ कॉन्ट्रीब्युशन ऑफ हिज टू वॉट आय एम टुडे. ही टॉट मी द मिनिंग ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन इन अ कंपनी एन्व्हायरमेंट. वंडरफुल वंडरफुल. तुम्ही आत्ता जर ऑब्झर्व केलं तर ह्या आपण जर डायसेक्ट केली याची पर्सनॅलिटी, आय हॅव हर्ड वन फ्रेज, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड टेक्स यू टू हाय अल्टिट्यूड. तो बघा प्रत्येक वाक्यात ही इज एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड. ही हॅज एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स इन्स्टिट्यूट, ही हॅज एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स फ्रेंड्स, ही हॅज एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिज अर्लियर बॉस. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ यू मिस्टर विनोद. आणि मगाशी अनिलनी मेन्शन केलं मॅडम, तो जो जर्नी होता त्याच्यानंतर जो ट्रिगर आहे, त्याच्यानंतर त्यांनी जे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप चालू केली ती कशी चालू केली जरा थोडं त्यांच्याकडनं ऐकू. नाही बोला ना प्लीज. विनोदच सांगतील, विनोद छान सांगतील माझ्यापेक्षा. बरं ठीक आहे ठीक आहे. आय लिव्ह इट टू यू.
तर ही 13 वर्षाची जी नोकरी होती ती पण द वी इट गॉट डेव्हलप्ड. सुरुवात मी पहिलं 1 वर्ष इंजिनिअरिंग हार्डकोर इंजिनिअरिंग रिलेटेड केलं. म्हणजे मी एक्सकॅव्हेटर रिपेअर करायचो, नंतर इंडस्ट्रियल इंजिन रिपेअर करायचो आणि त्यात माझं ट्रेनिंग झालं होतं LNTत असताना. त्यातनं मग माझं पोस्टिंग सेल्सला झालं. मग मी काही वर्ष सेल्स केला, काही वर्ष प्रॉडक्ट मॅनेजमेंट केलं. जेव्हा मर्सिडीज बेन्झ भारतात आली होती नवीन, त्यावेळी त्यांना इम्पोर्ट सुपरवायझर पाहिजे होते. तर त्यावेळी मी तिकडे उडी मारली मर्सिडीज बेन्झला. सुरुवात मी इम्पोर्टनी केली. मी इम्पोर्ट पाहायचो स्पेअर पार्ट्सचा. त्याच्यानंतर मी एक दिवशी असाच फायनान्स डिपार्टमेंटला गेलो होतो कॅज्युअली काहीतरी कामासाठी. तर फायनान्स मॅनेजरनी मला बोलवलं, अरे विनोद इकडे आमच्याकडे एक वेकन्सी आहे एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये ड्युटी ड्रॉबॅक पाहण्यासाठी, तू येतो का, जॉईन होतो का. मी काही इथं शब्द पण ऐकला नव्हता. मी त्यांना म्हटलं काय असतं ते म्हटले हे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह जे आपण कार एक्सपोर्ट करतो त्याच्यावर जी आपण ड्युटी भरतो इम्पोर्टची ती आपल्याला परत मिळते. तर मी म्हटलं किती वेळ आहे जॉईन व्हायला. ते मला म्हटले 2 आठवडे आहेत. तर मग मी ठीक आहे म्हटलं, मी होतो 2 आठवड्यात जॉईन. आणि अप्पवळण चौकात गेलो. एक 400 पानाचं RK जैनचं एक ड्युटी ड्रॉबॅक प्रॅक्टिस इन इंडिया म्हणून एक पुस्तक आहे. क्या बात आहे. ते घेतलं, 400 पानं पाटपूट वाचली सगळी. सुपर्ब. क्या बात. आणि ते डिपार्टमेंट जॉईन केलं. मी त्यावेळी 97 साल, म्हणजे मी त्यावेळी 25 वर्षाचा होतो. 25व्या वर्षी 195 कोटी रुपये ते एका वर्षात, जे त्या वर्षी नावाशेवा कस्टमचं 5% ऑफ रेव्हेन्यू होतं आणि तेवढं आम्ही कलेक्ट केलं आमच्या कंपनीनी. क्या बात आहे. वंडरफुल. I think he has proved learning increases earnings. So he has proved, and when the roots are strong, fruits will be strong. So he has proved both these thoughts. आणि Wonderful. त्यांनी बराच कॉन्फिडन्स आला की आपण काही पण कॉम्प्लिकेटेड गोष्टी हँडल करू शकतो. मी त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स बरोबर डील केलं. त्यानंतर मी ज्यावेळी भारतात ऑटोमोटिव्ह फील्ड त्यावेळी वाढत होतं. 95 साली नवीन पॉलिसी आली होती. मर्सिडीज या सगळ्या कंपन्या भारतात येत होत्या. त्यावेळी गव्हर्नमेंटला SKDमध्ये जे कम्प्लिटली नॉकडाऊन किट आणि कम्प्लिटली नॉकडाऊन पार्शली नॉकडाऊन किट भारतात आणतात याची पॉलिसी बनवायची होती. तर ते जे गव्हर्नमेंटची लोकं जी बसतात ते जनरली नॉन टेक्निकल लोक असतात. बरोबर. तर त्यांना त्याची पॉलिसी कशी बनवायची याची काहीतरी हेल्प पाहिजे होती आमच्याकडनं. वाह. तर मी त्यावेळी गव्हर्नमेंटला तो पॉलिसीचा ड्राफ्ट बनवून दिला होता वाह. की CKD कशी डिफाईन करायची कारची. ग्रेट. कारची CKD कशी डिफाईन करायची. आणि त्याच्यात ऑफकोर्स माझे बॉस वगैरे पण इन्व्हॉल्व होते. पण ते आम्ही जे बनवलं होतं ते तसंच्या तसं गव्हर्नमेंटने याचं पॉलिसी छापलं होतं त्यावेळी. त्याच्यानंतर मी तिथनं मला एका कन्सल्टंटनी कॉल केला फिॲटमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा हेड म्हणून जॉईन होतो का म्हणून. बर. तर ते पोस्टिंग मुंबईला होतं. सुवर्णाला विचारलं जायचं का, तर ती तयार झाली. बर. जाऊ म्हटली आपण मुंबईला. 2 वर्ष मी फिॲटला होतो. तिथं मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा इन्चार्ज होतो. दॅट वॉज वेन आय वॉज 27. ओके. एक फक्त ट्रेनी माझ्यापेक्षा यंग होता, बाकी 60च्या 60 माझ्यापेक्षा वयाने मोठी लोक होती. क्या बात. आणि तिथं मी ग्लोबल सोर्सेस हँडल करायचो. ग्रेट. म्हणजे इथले जगात जे 6 प्लांट आहेत फिॲटचे, तिथं ते प्लांट एकमेकाबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतात पार्ट्सचं. ज्या देशात जो पार्ट स्वस्त आहे त्या कंट्रीनी दुसऱ्या कंट्रीला तो एक्सपोर्ट करायचा. वाह. तर त्याचा मी तिथं इन्चार्ज होतो. आणि तिथं काही पण हँडल केलं, जसं कंपनीचे डिस्प्यूट होते ट्रान्सफर प्रायझिंगमध्ये. ज्यावेळी तुम्ही इम्पोर्ट करता, जेव्हा रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन असतं, त्यावेळी ते कस्टम बरोबर तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं की ते कसं. त्यासाठी मग त्याचा अभ्यास केला मी ट्रान्सफर प्रायझिंगचा. त्यामुळे मला इंटरनॅशनल टॅक्सेशनचं चांगलं नॉलेज आलं. क्या बात. मी जेव्हा पुण्यात परत आलो 2 वर्षांनी, सुवर्ण कंटाळली होती मुंबईला. जेव्हा मला टॅकोमध्ये ऑफर आली ॲज अ हेड ऑफ सप्लाय चेन, सुवर्णाला म्हटलं जायचं का परत पुण्याला. तर ती एका पायावर तयार झाली, परत जायला मिळते म्हणल्यावर पुण्याला. आणि मग आम्ही पुण्याला आलो. पण मला त्यावेळी असं वाटलं की आता हे बास झालं. खूप 13 वर्ष नोकरी केली होती. पण मी असं नेहमी म्हणतो की ती 13 वर्षाची नोकरी म्हणजे साधारण मी 20 वर्ष काम केलं होतं. कारण मी जायचो 8 वाजता, यायचो 8 वाजता आणि भरपूर काम करायचो. आणि डिप्लोमा असल्यामुळं काय आहे की तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मिळेल तिथं घुसायचं आहे. बरोबर. कारण काय, यू डोंट गेट लिमिटेड टू सर्टन एरिया, बिकॉज यू आर नॉट अ स्पेशालिस्ट. करेक्ट. यू आर नॉट अ स्पेशलिस्ट की तुम्ही काय कुठली PhD केलेली नाही आहे की यू आर फोकस्ड ऑन सर्टन एरिया. जे कोणी काय देईल, इफ यू सी अपॉर्च्युनिटी दॅट जस्ट जम्प इन इट. I think he is trying to say, probably if I dissect,
हॉरिझॉन्टल एक्सपोजर खूप झालं त्याला सगळ्याच फील्डमध्ये झाला ना. तुझं टॅक्सेशन बघा, इम्पोर्ट एक्सपोर्ट बघा, ड्युटी ड्रॉबॅक बघा, मर्सिडीजची किट्स कुठली सिकेडी आहे का काय ते टेक्निकल पण झालं, नॉन टेक्निकल झालं, लिगल झालं, सगळंच झालं. ग्रेट ग्रेट ग्रेट. So then all this 13 years experience, which I call it 20 years experience, really was a kind of a platform. So when the opportunity came, I jumped. Wonderful, wonderful. And what was the opportunity now? We want to hear that more. तर 2001ला 2001च्या फेब्रुवारीत माझा ज्यावेळी बर्थडे असतो हां तिथं माझा मित्र आहे अविनाशनी मला रिच डॅड पुअर डॅड पुस्तक दिलं होतं. रॉबर्ट कियोसाकी. येस, रॉबर्ट कियोसाकी. ते मी वाचलो. By the way, sorry, Robert Kiyosaki, I just met like this. I am so grateful. I met like this. Yeah, please go ahead. ते पुस्तक वाचल्यावर मी एवढा मोटिवेट झालो, म्हटलं हे नोकरी वगैरे आता इथून पुढे काय करायचं नाही आपण. वी शुड जम्प इन टू बिझनेस. Great. सो हाऊ डू यू जम्प इन टू बिझनेस? वेअर इज द आयडिया? हां देर इज नो आयडिया, करेक्ट. तर आयडिया वॉज त्यावेळी पूर्वी इकॉनॉमिक टाइम्स 2 रुपयाला मिळायचा. हो मंडे टू फ्रायडे. इट यूज टू बी फॉर 2 रुपीज. म्हटलं इकॉनॉमिक्स टाइम्स वाचावं, काय आयडिया येते का पाहावी. ज्या दिवशी मी पहिल्यांदा इकॉनॉमिक्स टाइम खरेदी केला 2 रुपयाचा, ऑफिसमध्ये नेला आणि ठेवला, हां पहिल्या पानावर एक ॲड होती हां की मेडिसिन शॉप इज लुकिंग फॉर फ्रँचायझीज इन पुणे. आणि ती ॲड वाचली. मी म्हटलं याला फोन करून विचारावं याला किती इन्व्हेस्टमेंट लागते. मी फोन केला. मला म्हटला 8-9 लाख रुपये खर्च आहे. अगं मी म्हटलं हे तर खूप पैसे आहेत, हां आपल्याकडे तर काहीच नाहीत, हां मग आता कसं करायचं. तर माझी एक चुलत बहीण आहे, ती फार्मासिस्ट आहे. तर मी तिच्याकडे गेलो. तिला म्हटलं हे तू चालू करते का? आपण दोघं पार्टनरशिपमध्ये चालू करू. आणि घरात जे काय होतं ते सगळं विकून टाकलं. वाव. क्या बात है. Great. इन्क्लुडिंग आमचे रिझर्व्ह बँकेचे दागिने. Give him big hands and give our big hands. Wonderful, wonderful. आणि 4.5 लाख रुपये जमा केले. तिने 4.5 लाख रुपये टाकले. आणि त्यातनं आम्ही ती मेडिसिन शॉपी चालू केली. दीप बंगला चौकात होती. आणि खरी अपॉर्च्युनिटी त्यातनं नाही आली. पण आणि मग सुवर्णाची कंडिशन होती की काय नोकरी वगैरे काय सोडायची नाही. हो तू आम्हाला संध्याकाळी येऊन मदत कर, आम्ही चालवतो. वाह. मग ते सुवर्ण आणि माझी चुलत बहीण त्या दोघी मिळून दिवसा चालवायच्या त्या 9 ते 6. मी 6 वाजता ऑफिसवरून यायचो आणि 6 ते 11 मी चालवायचो. वाह. I think in this process she deserves big hands. Wonderful, wonderful. Go ahead. तर जनरली फार्मास्युटिकल फील्डमध्ये म्हणजे रिटेल फार्मसीमध्ये 70% धंदा तुमचा संध्याकाळचा होतो. बिटवीन 6 to 9 o'clock. Okay. त्यामुळे मी 70% बिझनेस मी फेस करायचो संध्याकाळचा. आणि एक आपली इंजिनियरची क्युरिओसिटी की हे ड्रग कशासाठी आहेत. बरोबर. तर मग मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सिम्स वाचायचो. सिम्स म्हणजे आमचा एक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये भारतात जेवढे ड्रग मिळतात त्या सगळ्यांची माहिती असते. मग ते ड्रग कशासाठी वापरतात, त्याचे इंडिकेशन्स काय, त्याचे ड्रग कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, साईड इफेक्ट्स काय असू शकतात. तर ते अख्खं पुस्तक मला पाठ झालं होतं 2 वर्षात साधारण. ग्रेट. तर मी तुम्हाला बऱ्याचशा औषधांची नावं, त्याचे केमिकल्स कशासाठी आहे ते सांगू शकतो. वाह. तर तो दॅट वॉज रिअली प्ले ग्राउंड फॉर मी ऑर इन्स्टिट्यूट फॉर मी वेअर आय लर्न अबाउट फार्मास्युटिकल्स. वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल. वाईल. तर ते रुटीन हार्ड होतं पण, कारण वी यूज टू वेकअप ॲट 6 o'clock in the morning. Then I would drop her at the pharmacy, go to office, do 6 to 11. By the time you go to bed, it's about 12 o'clock. So Again, almost- wake up at 6 o'clock. Almost 16-18 hours Yes. per day working. And then Saturday, Sunday, I used to give them break. क्या की बात तुम्ही सॅटर्डे संडे मी चालवतो फुल दिवस, हां. तुम्ही दोघी ब्रेक घ्या. बिकॉज ऑफकोर्स वी हॅड अनगा वॉज व्हेरी यंग दॅट टाइम, Correct. जस्ट बॉर्न 2-3 years old. So this I did for 2 years consecutively. Okay. No breaks, nothing. So, but then again, this was, as I said, it was an institute where I learned about pharmaceuticals. वंडरफुल, वंडरफुल. मग पुढे मी मागे आपण एकदा भेटलो होतो त्यावेळेला ऐकलं, पुढे जे आय थिंक सिप्ला आणि अजून 2-3 मोठ्या कंपन्यांशी त्याच्याविषयी ते कसे कॉन्टॅक्ट डेव्हलप केले किंवा मोठ्या व्हेंचरमध्ये कसा गेलास, तो जर्नी सांग ना. 2003ला जेव्हा आम्ही मेडिसिन शॉप चालवायचो त्यावेळी हे इंटरनेट नवीन होतं. बरोबर. नुकतं झालं होतं भारतात. तुम्हाला आठवत असेल ते डायलअप कनेक्शन विकायचे, sifi.com वगैरे सारख्या हो, कंपन्या. हो. आणि त्यांच्या त्या होम पेजवर ते क्लासिफाईड ॲड टाकायचे. बरोबर. तर एक जण माझ्याकडे यायचा ते sifi.com साठी ॲड द्या म्हणून.
तर मी विचार करायचो इंटरनेटवर जाऊन फार्मसी कोण शोधतं. त्या काळात तर कोणी शोधत नसायचं. आता तर ॲप आलेत, त्यावेळी कोणी शोधत नसायचं. करेक्ट. पण मी विचार केला की आता खूपच मागतोय ना, 2,500 रुपये फक्त खर्च आहे. तर मग त्याला ॲड दिली, एक्सपोर्टर्स ऑफ फार्मास्युटिकल ड्रग्स. ओके. मी कधी आयुष्यात केला नव्हता. माझा एक्सपोर्टचा बॅकग्राऊंड फक्त कार एक्सपोर्ट करणे कार एक्सपोर्ट. आणि कॉम्पोनंट एक्सपोर्ट करणे हाच माझा फक्त एक्सपिरियन्स होता. तर ती ॲड दिल्यानंतर साधारण 3-1 आठवड्यात मला पहिली इन्क्वायरी आली फिजीवरनं. ग्रेट. तर ते आपलेच भारतीय वंशाचे पटेल म्हणून होते, त्यांनी मला इन्क्वायरी पाठवली होती की आम्हाला हे ड्रग्स पाहिजेत. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही ऑलरेडी भारतातनं घेत असाल तर मी काय वेगळं करणार आहे. हां. तर मला म्हटलं नाही, मला रिलायबल सोर्स पाहिजे की जे रेग्युलरली व्यवस्थित, लोकांना पॅकिंग कळत नाही, ते त्यांचे शिपमेंट अडकतात कस्टममध्ये, त्यांना प्रोसेसेस माहीत नसतात. तर तुम्ही मला मदत करू शकता का. तर मी ती लिस्ट पाहिली, आमच्या कस्टम एजंटला विचारलं की मला तर आपल्याकडे पब्लिकली डाटा मिळतो कस्टममधनं, तो अजूनही मिळतो, फ्रीली यू कॅन बाय, की कुठल्या कंट्रीत कुठलं प्रॉडक्ट साधारण काय प्राईजला विकलं जातं. बरोबर. तर तो डाटा मी साधारण बघितला आणि त्यात बघितलं की काय प्राइसेसला लोक विकतात. आणि मग मी त्याला कोट केलं की प्राईस साधारण जी मार्केटमध्ये असते त्याच्या आसपास. त्यांनी लगेच मला ऑर्डर दिली पहिली. $10,000 माझी पहिली ऑर्डर होती. क्या बात आहे. 2003 ला. वंडरफुल. तर हा बिझनेस नंतर मग वाढत गेला. मग सुवर्णाला म्हटलं मी आता सोडू का नोकरी. तर मला म्हटली ती होम लोन आहे तुमचं तेवढं क्लिअर करा मगच नोकरी सोडायची. आणि मग शेवटी मी ऑगस्ट 2003ला नोकरी सोडली आणि फुल टाईम माझं पहिलं ऑफिस विमाननगरला होतं. 1 एम्प्लॉई, मी, 1 टेबल, अँड दॅट वॉज द स्टार्ट ऑफ द बिझनेस इन 2003. 2003 नंतर ते वाढत गेलं, कारण त्यावेळी नंतर इंटरनेट वाढत गेलं, सगळीकडे आम्ही ॲड द्यायला लागलो, बऱ्याच ठिकाणावरून इन्क्वायरी लागल्या. तो बिझनेस 2006पर्यंत एवढा वाढला की एक कोलेस्ट्रॉलचं एक ड्रग ॲट्रोस्टॅटिन म्हणून, ते ॲट्रोस्टॅटिन पुण्याचं जे कन्झम्पशन आहे, माझं 1 आठवड्याचं जे बाईंग होतं ते अख्ख्या पुण्याच्या वर्षाचे कन्झम्पशन एवढं होतं. हो. ग्रेट. मग मला त्याच्यानी सप्लायचे प्रॉब्लेम यायला लागले ग्रेट. की आता हे एवढं माल कुठनं घ्यायचा. मग मी मुंबईला जायला लागलो, दिल्लीला जायला लागलो ते जमा करायला. मग मी सिप्लाला डायरेक्ट अप्रोच केलं की तुम्ही मला हे बॅच, मी तुमच्याकडनं डायरेक्ट 250,000 टॅबलेट एकावेळी खरेदी करतो, मला तुम्ही हे बॅचमध्ये सप्लाय करा. ते म्हटले नाही, आमच्या इथं जे स्ट्रक्चर आहे इंडियन फार्माचं ते हे अलाव करत नाही की आम्ही तुम्हाला डायरेक्ट सप्लाय करू. मग म्हटलं मी जर बाहेरची कंपनी असेल तुम्ही मला एक्सपोर्ट कराल का. हो. तर मला म्हटले हो. मग मी स्टडी केला की इंटरनॅशनल ट्रेडिंग करायला कुठले देश चांगले आहेत. बापरे. ग्रेट. मग मी असं फाइंड आउट केलं की मॉरिशस इज अ बेस्ट कंट्री टू डू इम्पोर्ट अँड री-एक्सपोर्ट. मग मी सिप्लाला म्हटलं तुम्ही तयार आहात का तिकडे एक्सपोर्ट करायला. हो म्हणे आम्ही एक्सपोर्ट करू तुम्हाला. तर मी 2006ला मॉरिशसला गेलो, तिकडे कंपनी सेटअप केली. क्या बात आहे. आणि सिप्लाला म्हटलं तर तुम्ही करा सप्लाय आम्हाला तिकडे. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा चॉईस जो आहे ना, वॉट एवर आय हॅव हर्ड अगेन फ्रॉम वन ऑफ माय गुरु, की चॉईस कन्सिक्वेन्स चॉईस सायकल आहे. वॉट एवर वी आर देअर ऑल ऑफ अस टुडे इज बिकॉज ऑफ सम चॉईसेस विच वी हॅव मेड यस्टरडे. तर हा चॉईस जो आहे की अमेझिंग चॉईस आहे. म्हणजे हा आउट ऑफ द ग्रू चॉईस आहे की एखादी कंपनी सिप्लासारखी जी भारतीय ट्रेडरला देऊ शकत नाही, आणि त्याच्यासाठी ह्यांनी भारतातल्या एंटरप्रेन्युअरनी असा विचार करायचा की मी बाहेर देशात जाऊनच कंपनी ओपन करतो. सॅल्यूट आहे, रिअली सॅल्यूट. वंडरफुल वंडरफुल. फर्दर 2010पर्यंत आय बिकेम सिप्लाज बिगेस्ट इम्पोर्टर इन आफ्रिका आफ्टर देअर ओन सबसिडरी इन साऊथ आफ्रिका. क्या बात. तर मग मला असं वाटायला लागलं की आता आपणच मॅन्युफॅक्चर राहावं. प्राऊड ऑफ युअर. तर मग मी गुजरातला एका मॅन्युफॅक्चरकडे गेलो होतो. मी म्हटलं काय 5-10% स्टेक घेईल त्याचा आणि त्याच्याबरोबर काहीतरी आपला स्ट्रॅटेजिक टायअप करतो आणि करतो. तर ते आजोबा मला म्हटले नाही म्हणे आमच्या पुढच्या पिढीला काही इंटरेस्ट नाही आहे या धंदा चालवून, तू एका प्लांटच घे माझा. तर मी बघितला तो प्लांट. 400-450 लोक होते आणि त्यांनी एक प्राईस कोट केली. मी म्हटलं घेतला आणि 2010ला ती मी कंपनी अक्वायर केली गुजरातमध्ये. What was the investment? It was 67 crore rupees. I think for this he deserves a standing ovation. Thank you, thank you, thank you, thank you. Amazing. Thank you. मला हा आकडा माहिती होता, पण हा एकदम थरका पडणारा आकडा आहे. सो आय सेड की ही डिझर्व्स अ स्टँडिंग ओवेशन.
जबरदस्त आहे हा म्हणजे डोक्यात आला हा आणि कुठून तरी आय एम शुअर यू मस्ट हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट्स अँड पेन्स टू रेज दॅट ती पण थोडक्यात सांग ना कसे रेज केले नाही कसं आहे की बिझनेसमध्ये स्ट्रगल जो आहे फायनान्शियल स्पेशली हो. तो सुरुवातीला असतो. हम्म. कारण स्पेशली इफ यू कम फ्रॉम अ फॅमिली वेअर युअर नो ॲसेट्स नथिंग आय मीन वी डिड नॉट हॅव युअर हाऊस वेन वी रायझिंग इन विश्रांतवाडी वी हॅड अ 200 square feet house which finally my mother sold it for 90,000 rupees. But then there was nothing, we had no assets. तर जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता तुम्हाला जर ₹1 पाहिजे का बँकेकडनं तर बँक पहिली बघते तुमच्याकडे ₹3 आहेत का, बरोबर त्याशिवाय तुम्हाला कोणी ₹1 देत नाही. करेक्ट त्यामुळं आम्हाला कधी लोन वगैरे असं मिळणं फार अवघड होतं आणि हा स्ट्रगल फक्त सुरुवातीचा होता. सुरुवातीला मला आठवतं आहे मी SBIकडे गेलो, आम्हाला वर्किंग कॅपिटलला पैसे कमी पडायला लागले जेव्हा ही फार्मसी चालवत होते त्यावेळी आणि मला ₹1.25 लाख पाहिजे होते. तर मी SBIकडे गेलो, SBI म्हटले काय ॲसेट आहे तुमच्याकडे कोलॅटरल. तर म्हटलं कोलॅटरल काय नाही. तर त्या माणसाला दया आली. मला म्हटलं तुझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहेत का. तर म्हटलं आम्ही इन्शुरन्स पॉलिसी पण कोलॅटरल म्हणून घेतो. ग्रेट आहे म्हटलं. पण म्हटलं मेल्यावरच मिळणार म्हटलं तुम्हाला हे पैसे. नाही म्हणजे जिवंत असेपर्यंत तू देशील आम्हाला तेव्हा तेवढी गॅरंटी आहे. तर मी माझ्या इन्शुरन्स पॉलिसी त्यावेळी घाण ठेवून SBIमध्ये ₹1.25 लाख घेतले होते. पण आफ्टर दॅट वी हॅव हार्डली टेकन इन लोन्स. क्या बात आहे कारण बघ नंतर पैशातनंच पैसा बनत गेला आणि नंतर कधी गरज नाही लागली. पण तेल में से आता है पैसा पैसा में से आ गया और हां जो तर मी नेहमी म्हणतो की Prospered. तिने जे सुरुवातीला ₹4 लाख टाकले होते तीच माझी इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर मला कधीही कुठे काही इन्व्हेस्ट करावं लागले नाही. त्याचं मार्केटिंग बघा चाललंय. तू किती छान आहेस तू काय काय केलंस माझ्यासाठी. ग्रेट. पण मग नंतरचा हे जो हा मोठा आकडा दिसतोय 1200-1300 कोटीचा तिथपर्यंत हे कसं काय नेलं कशी एम्प्लॉयमेंट जनरेट केली हे काय ना आता जिथे माझ्यासारखा मी पण आंतरप्रिनर बरेच आपल्याकडे आंतरप्रिनर आहेत सेल्सची फायनान्सची तर तू सांगितलं कशी मॅनपॉवर रिक्रुटमेंट ही चॅलेंजेस थोडक्यात सांग ना आणि 1300 करोडपर्यंत कसा गेला ते सांग. मॅनपॉवरमध्ये आय थिंक मॅनपॉवर रिक्रुटमेंट इज व्हेरी डिफिकल्ट अँड डिफिकल्ट टू गेट दी राईट मॅनपॉवर. मॅनपॉवरमध्ये एक रूल बऱ्यापैकी मी फॉलो केला जो कामाला आला की यू ट्राय अँड ओव्हर पे पीपल फॉर वॉट एव्हर दे आर वर्थ. देन देर इज अ व्हेरी गुड चान्स दॅट यू विल हॅव लॉयल एम्प्लॉईज. क्या बात आहे. का तर वेन पर्सन फील्स दॅट इज गेटिंग मोर दॅन इज वर्थ इट्स अनलाइकली दॅट ही विल लिव्ह यू. ब्युटिफुल थॉट. Beautiful thought. So Good sometimes you feel that okay, you want to save money by saving money on salaries. Yeah. But in the long run, the cost of replacing people is much higher. Much higher. Much higher than that. So always try and have a strategy of overpaying people than underpaying them. Wonderful. Wonderful strategy. Wonderful strategy. त्याच्यानंतर एखादा काही प्रसंग आहे का रे की जो सेटबॅक आहे and then you came back. A lot of setbacks actually. In 21 years, I have learned 100 ways of failing. There are various ways you can fail in a project. I think the most important characteristic of entrepreneur is somebody who doesn't slow down by the setbacks. So every time you have a setback, learn from the setback and come out. I remember in 2012, I had a division called Sao Medica. आणि आम्ही भारतात प्रोडक्ट मार्केटिंग सुरू केलं होतं. 500 लोक रिक्रूट केले होते ऑल इंडिया आणि तो प्रोजेक्ट व्यवस्थित चालला नाही. आय कांट से पब्लिकली वाय बिकॉज देर आर रिझन्स फॉर इट. समबडी मे फील हर्ट इफ आय से दॅट पब्लिकली बट दॅट प्रोजेक्ट डिड नॉट टेक ऑफ. Okay. One of the learning was that we did not have differentiated products. Okay. And we did not have a unique strategy. Then I said, let me enter into veterinary. Here I lost about 500 people, lost about 35 crore rupees of investment. Oh. And it was a major setback because after that we had a lot of issues around liquidity. It went on for a year or so. But then the learning was, how do you start a business in Indian market with innovative products? Because before that, all my experience was mostly international. Then I decided I will enter into veterinary field in India, mainly for small animals. It was a neglected field in India back then.
not many innovator products in India. So it was very easy for me to identify products which are available internationally but not available in India. Okay. तर अशी आम्ही 4-5 प्रोडक्ट त्यावेळी सिलेक्ट केली. अँड टुडे आफ्टर 10 years वी आर, आय कॅन प्राऊडली से, वी आर नंबर 1 स्मॉल ॲनिमल कंपनी ऑफ इंडिया. वंडरफुल वंडरफुल. विनोद, आपल्याला वेळेचं बंधन आहे. मला तुझ्याशी दिवसभर सुद्धा बोलायला आवडेल. अजून एक 2 ते 3 प्रश्न विचारतो, मग एखादा प्रश्न मी ऑडियन्समध्ये विचारायला संधी देणार आहे. तर तू आत्ता ऑफलेट मी असं ऐकलं, तुझ्या वेबसाईटवरती वाचलं की यू आर हेल्पिंग अँड इन्व्हेस्टिंग इन सम अदर एरियाज. देर आर सम अदर व्हेंचर्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड फ्यू अदर थिंग्स वेअर यू आर इन्व्हेस्टिंग ऑर इवन सपोर्टिंग ऑल्सो. ते काय काय कुठे कुठे सपोर्ट करतोय? See, the idea of investing was not really as a business investment. ओके. But sometimes you feel, as a young entrepreneur, you yourself struggled in the Correct. beginning, raising capital, having mentorship. So now having come this far in life, maybe it is also another way of giving back, wherein you help young entrepreneur to have his ideas come into realization. ग्रेट. One of the venture was, I remember, I'm invested in a company called Navigin. ओके. And this is started about, I invested first time almost 10 years ago. बरोबर. And for last 10 years, he was struggling. Why I remember is because just yesterday, he sent me a very big note of how I supported him for 10 years. Great. But then, just yesterday, he got a huge order from one of the governments for doing sickle cell diagnostics. And that order runs into hundreds of crores. And then he said how I emotionally supported him during his difficult times and things like this. And I think that was the purpose. And when you see outcome like this, you see, okay, whatever you started with the thought that your idea is to support some venture, let it come to a stage where it starts becoming something big. And that's when you realize that, okay, your money has gone to a right cause. आय थिंक सर द वे ही इज ट्राईंग टू से, आपल्याकडे जे विद्यार्थी आत्ताचे असतील ज्यांना आंतरप्रिन्युअर व्हायचं आहे त्यांच्यासाठी दिस विल बी अ ग्रेट ब्लेसिंग. आय विल से नॉट ओनली अ सपोर्ट बट इट विल बी अ ग्रेट ब्लेसिंग. दिस इज रिअली वंडरफुल. तुला आता अजून एक थोडंसं, मगाशी मी बोललो होतो एक लायटर नोटवरती, एक तर तू दुबईत घर घेतलंस, हो, त्यामुळे मला दुबईत यायचं झालं तर आता पुढच्या वेळी मी तुझ्याकडे राहणार. 100%. तर आपल्या सगळ्यांची सोय झालेली दुबईत. तर त्या मित्राने त्यांनी एक मोठं कार्य केलं, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय. त्यांनी इथून 200-250 जणांना चार्टर्ड फ्लाईट केलं, दुबईत नेलं आणि परत आणून सोडलं. तुमची सगळ्यांची याची तयारी आहे का? आहेत त्यातले काही इथं. तर ते एक थोडक्यात तो प्रसंग सांग ना, कशासाठी तू दुबईत नेला होता? म्हणजे मला माहिती आहे पण सगळ्यांसाठी. नाही, मी दुबईत घर बांधलं. Correct. मी सुरुवातीला आमची काही इच्छा नव्हती फार बाहेर जाऊन सेटल व्हायची, पण जसा बिझनेस वाढत गेला, ऑपॉर्च्युनिटी वाढत गेली. आता बाहेरचा बिझनेस माझा भारतातल्या बिझनेसपेक्षा 3 पट मोठा आहे. वा. त्यामुळं मला जास्त वेळ तिकडे द्यावा द्यावा लागतो. लागतो. मग एका वेळी असं वाटलं की आपलं तिथे पण एक बेस असावा, आणि मग तिथल्याही पॉलिसी चेंज होत गेल्या. आता दुबई बरीच एक ग्लोबल सिटी झाली आहे, बऱ्याच त्यांच्या पॉलिसी या बाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणार आहेत. तर मग मी 2019ला तिथं मी जागा घेतली आणि घर बांधलं. वा. तर माझी अशी इच्छा होती हा. की जे माझे मित्र नातेवाईक ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय, हा. 200 स्क्वेअर फुटापासून, हा. त्यांनी यावं आणि हे माझं घर बघावं 40,000 स्क्वेअर फुटाचं. ग्रेट. नाही मित्रांनो, गंमत म्हणून सांगतोय, दिस इज रिअली टचिंग. तो वयाच्या आय थिंक 25व्या वर्षापर्यंत अशा जागेत राहत होता की जिथे त्याला कॉमन टॉयलेटला जायला लागायचं. कॅन यू बिलीव्ह दिस? सो सच अ ग्रेट मॅन. आय अप्रिशिएट यू होल हार्टेडली. आता नेक्स्ट जनरेशनचा सपोर्ट कसा आहे? माझी मुलगी UK मधनं लॉ झाली आहे. हो. तिने नंतर मास्टर्स केलं मॅनेजमेंटमध्ये. ग्रेट. आणि तिची बरीच इच्छा होती की बाहेर जावं, बाहेर काहीतरी करावं. हो. पण मी तिला एक सांगितलं की तुम्हाला एक प्रिव्हिलेज आहे की यू आर बॉर्न इन अ फॅमिली ऑफ अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. हो. Wherever you go, you will start again from zero. हो. And the idea of entrepreneurship is not about starting from zero, but starting from wherever we have left. करेक्ट. So, and she got convinced finally, and she decided to join me. So I'm very happy that my second generation. काल का परवाच मुकेश अंबानींचं व्हायब्रंट गुजरातमध्ये खूप छान भाषण झालं. त्याच्यावरती त्यांनी एक डायलॉग मारला
की मी गुजराती आहे त्याचा मला अभिमान आहे, मी मराठी आहे त्याचा मला अभिमान आहे. आणि मित्रा, एवढं सगळं केल्यावरती तू इतक्या फ्रंटवरती काम केलेलं आहे. मगाशी मी जसं म्हणलं हॉरिझॉन्टल एक्सपोजर, तू यू हॅव बीन फिलॉन्थ्रॉपिक इन नेचर. तर तू जे काय सोशल वर्क केलं आहे, आपण घरचेच आहेत असं सांभाळून तू मोकळेपणाने शेअर कर. अँड देन आय विल आस्क इफ समबडी हॅज सम क्वेश्चन. कारण फिलॉन्थ्रॉफी वरती नॉर्मली जो करतो त्याला बोलायला आवडत नाही, पण तू आता घरातच आहे असं समजून तू बिंदास बोल. एम आय राईट? अँड वी वुड लव्ह टू हिअर. तर ज्यावेळी आपण वाढत असतो त्यावेळी जसं माझं बॅकग्राऊंड आहे की आपल्याला असं वाटतं की आपण शून्यातनं निर्माण केलं, नाही का? आपल्याला असा ॲरोगन्स येतो की आपण शून्यातनं निर्माण केलं. शून्यातनं कधी काही निर्माण होत नाही असं आपल्याला फिजिक्स शिकवतं, बरोबर ना? बरोबर फिजिक्स टॉक्स अबाउट हाऊ यू कन्वर्ट द फॉर्म्स. बरोबर. तर वेन यू बिकम समथिंग इन लाईफ दॅट मीन्स समबडी एल्स हॅज मेड दोज एफर्ट्स. क्या बात है, Correct? So क्या बात whether है. it is a Kusrowadia Institute of Technology, क्या बात है. whether it is my hostel where I spent 3 years without paying a single rupee हा. in a hostel from 8th to 10th, or where I went to a school, शाळा क्रमांक 118, पुणे महानगरपालिका, all those resources were used for making me what I am today. Great, great. So- Beautiful thought. So when you see that society has put so much of effort in you to make you somebody, Yeah. when it is your turn, you should give it back. वाह, ग्रेट ग्रेट, रिअली अप्रिशिएबल अँड वंडरफुल. मलाही मगाशीच बोललं तर सर खूप प्रश्न विचारायची इच्छा आहे, पण काही प्रश्न स्किप पण केले, अजून काही विचारायचे होते तेही राहिलेत. पण आय थिंक ही डिझर्व्स अ बिग बिग हँड्स, अ राऊंड ऑफ अप्लॉज. Thank you. And we are extremely happy, and I hope you all of you are happy by coming here. Am I Thank right? you, thank you. Madam, Of hope course. you are also happy. You are also happy. So I am very happy. Now I think one or two questions. Am I right, Ashwini? One or two questions from the audience, if somebody wants to ask. Otherwise, anybody who wants to ask any question, yeah, please. ते म्हणतात तुम्ही वाड्याचे आहात याचा आम्हाला अभिमान आहे. दॅट्स राईट, आय अग्री विथ यू 100%. नाही, खूपच गोष्टी नवीन शिकण्याजोगा. आता थोडंसं म्हटलं तर मी 7-8 वर्षांनी सिनियर आहे तुला, पण तरी लेट मी ॲप्रिशिएट, आय हॅव लर्न अ लॉट फ्रॉम यू. Thank you. Yes. Thank you. या प्लीज. Yeah, he's asking some clues for the next generation. Some advices, some For thoughts, sure. one-liner thoughts, two-liner thoughts. Yes. See, a lot of people ask me whether there was an element of luck in whatever I could get. See, luck can be it is same as, let's say, Sachin Tendulkar playing an inning in a 50-over match. He can be lucky on one ball. He can't be lucky throughout 50 overs, correct? Correct. So life is not about one instance or one. I always believe that luck is all about opportunity meeting a preparation. वाह, क्या बात. And it is very important that we are always preparing ourselves Wonderful. for banking on that whatever opportunity comes in life. Reading has always helped me, of course, and one should read constantly. We are born in Maharashtra, so आपल्या इथं आपल्याला मिळतील असे खूप मेंटॉर्स आहेत, करेक्ट ना? correct. फ्रॉम अवर हिस्ट्री Correct. अँड फ्रॉम द प्रेझेंट टाइम्स. सो look up to somebody as a mentor. Great. I remember as a school child, माझं सगळ्यात फेवरेट बुक होतं श्रीमान योगी. करेक्ट, क्या बात है. And that was really a true inspiration of somebody who starts from zero, absolute zero, Absolute zero. and then goes on to, and that empire goes all the way up to Atak. And what better inspiration you want than Wonderful, that? wonderful. I think I'll try to close with two thoughts. He has proved himself that tough times do not last, tough people do last. He has proved that because of that, downfall or setback of 35-40 crores. That was probably you came back, and that because you were tough emotionally, physically, mentally, everywhere. And मी आता एक लास्ट क्लोजिंगला एक हिंदी फ्रेज आहे. या लास्ट क्वेश्चन. What is that? Huh? How do you maintain How do you yourself? miss? Of course. Okay, fine. Of course.
See, I think one of the things when nothing is working, we are fortunate that we are from a country where we come with a culture of spirituality. Great. Correct. So when nothing is working, you wait for your the time to pass. I say time is a healer, and Wonderful. we are lucky that because of spirituality, many times when times are tough, you have a fallback in spirituality. And sitting next to me is my God relationship manager, Kya baat who hai. takes care of everything relating Wonderful, to God. wonderful. And many times I think I was lucky that even during all these tough times, I never had to take support of alcohol or sleeping tablets. It's Great, all because great. of the spirituality which we have at home. Great. And I think it was quite helpful. He is having one last question. Acha, okay, let us allow. I think, see, one is the conscious decision to do law was not mine, it was her. So when she was doing law, I did not force her into certain ways. Like I didn't want her to become a doctor or a pharmacist just because I'm in that business. I allowed her to do what she passionately wanted to complete. I always believe that entrepreneurship is not about what you learnt. It's more about your passion for changing the status quo. And for that, education to an extent helps, but that's not only the basis for being successful. So I always believe that whatever you are doing, just do it with passion. You will come across so many things in life which will be unrelated to your area of education. And only way to grasp all of that is to keep reading and keep remaining a student throughout your life. And that's the only way you Wonderful, can. wonderful. Yeah, last question now. I cannot say no to both these people. Please. यशाचं रहस्य काय तो विचारतोय. Yes. See, recently Mr. Narayan Murthy made a comment about people working for 70 hours for nation building. And a lot of people criticized him. I saw a lot of posts on LinkedIn about work-life balance and all those things. But I feel that as a youngster, we should dedicate as much time as possible for learning. And we should not be hesitant to do hard work. I think only way we can be lucky for a very long time is to continue to do hard work. I think that's one word which comes to my mind instantly is hard work. Wonderful. And nothing other than hard work. Yeah, please, please. Yeah. Yeah, he's saying what he says. Has he created any write-up of his learnings, of his wisdom, whatever he has learned in the last 20, 20, 30 years? So now let him answer. So based on the context, I do write on my social media pages, but I always feel that story abhi baki hai. I think the story continues. I have bigger dreams, and I think God willing, it will continue. No, I'll the- continue but- to have the yeah. No, the way he has answered every question is superb. I give him big hands, sir. Thank you. Thank you. तू फार सुंदर उत्तरं दिलीस. आम्हाला खूप आवडलं, सगळ्यांना आवडलं. And we all wish that not only 1,300 crores, but you should make it 13,000 crores. That's what all wishes are. And you help any of us, those who are interested in their growth, and I'm sure you will do that. Of course. Anyone Great, great. We needing salute any you. mentoring, for sure, I'm We always salute ready. you. Thank you. I think I will conclude with a last thought that मी एक हिंदी फ्रेज आहे ते फ्रेज मधला पहिला पार्ट म्हणतो, बाकीच्या तुम्ही सगळ्यांनी दुसरा पार्ट म्हणायचा, दोनदा असं करायचं, तिसऱ्यांदा मी म्हणेन तेव्हा तुम्ही सायलेंट राहायचं. आय विल रिपीट.
एक फ्रेज आहे हिंदी, पहिला पार्ट मी म्हणणार, दुसरा पार्ट तुम्ही म्हणायचा आणि असं दोनदा करायचं. तिसऱ्यांदा तुम्ही सायलेंट राहायचं. कळलं? कुछ पाने के लिए, कुछ खोना पडता है, कुछ पाने के लिए, खोना पडता है. कुछ पाने के लिए कुछ नहीं खोना पड़ता है, कुछ करना पड़ता है. थँक्यू. नाही बोला ना तुम्हीच, विनोदच सांगतील, विनोद छान सांगतील माझ्यापेक्षा. बरं, ठीक आहे, ठीक आहे. आय लिव्ह इट टू यू. तर ही 13 वर्षाची जी नोकरी होती ती पण द वी इट गॉट डेव्हलप्ड. सुरुवात मी पहिलं एक वर्ष इंजिनिअरिंग, हार्डकोर इंजिनिअरिंग रिलेटेड केलं. म्हणजे मी एक्सकॅव्हेटर रिपेअर करायचो, नंतर इंडस्ट्रियल इंजिन रिपेअर करायचो आणि त्यात माझं ट्रेनिंग झालं होतं LNT असताना. त्यातनं मग माझं पोस्टिंग सेल्सला झालं. मग मी काही वर्ष सेल्स केला, काही वर्ष प्रॉडक्ट मॅनेजमेंट केलं. जेव्हा मर्सिडीज बेन्झ भारतात आली होती नवीन, त्यावेळी त्यांना इम्पोर्ट सुपरवायझर पाहिजे होते. बरं. तर त्यावेळी मी तिकडे उडी मारली मर्सिडीज बेन्झला. हो. सुरुवात मी इम्पोर्टनी केली. मी इम्पोर्ट पाहायचो स्पेअर पार्ट्सचा. त्याच्यानंतर मी एक दिवशी असाच फायनान्स डिपार्टमेंटला गेलो होतो कॅज्युअली काहीतरी कामासाठी. तर फायनान्स मॅनेजरनी मला बोलवलं, अरे विनोद इकडे, आमच्याकडे एक वेकन्सी आहे एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये ड्युटी ड्रॉबॅक पाहण्यासाठी, तू येतो का, जॉईन होतो का? मी काही इथं शब्द पण ऐकला नव्हता. मी त्यांना म्हटलं काय असतं ते? ते म्हटले हे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह जे आपण कार एक्सपोर्ट करतो त्याच्यावर जी आपण ड्युटी भरतो इम्पोर्टची, ती आपल्याला परत मिळते. तर मी म्हटलं किती वेळ आहे जॉईन व्हायला? ते मला म्हटले 2 आठवडे आहेत. तर मग मी ठीक आहे म्हटलं, मी होतो 2 आठवड्यात जॉईन. आणि अप्पवळण चौकात गेलो. एक 400 पानाचं RK जैनचं एक ड्युटी ड्रॉबॅक प्रॅक्टिस इन इंडिया म्हणून एक पुस्तक आहे. क्या बात आहे. ते घेतलं, 400 पानं पाटपूट वाचली सगळी सुपर्ब. क्या बात. आणि ते डिपार्टमेंट जॉईन केलं. मी त्यावेळी 97 साल, म्हणजे मी त्यावेळी 25 वर्षाचा होतो. 25व्या वर्षी 195 कोटी रुपये ते एका वर्षात, जे त्या वर्षी नावाशेवा कस्टमचं 5% ऑफ रेव्हेन्यू होतं. आणि तेवढं आम्ही कलेक्ट केलं आमच्या कंपनीनी. क्या बात आहे. वंडरफुल. I think he has proved learning increases earnings. So he has proved, and when the roots are strong, fruits will be strong. So he has proved both these thoughts. आणि Wonderful. त्यांनी बराच कॉन्फिडन्स आला की आपण काही पण कॉम्प्लिकेटेड गोष्टी हँडल करू शकतो. मी त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सबरोबर डील केलं. त्यानंतर मी ज्यावेळी भारतात ऑटोमोटिव्ह फील्ड त्यावेळी वाढत होतं, 95 साली नवीन पॉलिसी आली होती, मर्सिडीज या सगळ्या कंपन्या भारतात येत होत्या. त्यावेळी गव्हर्नमेंटला SKDमध्ये जे कम्प्लिटली नॉकडाऊन किट आणि कम्प्लिटली नॉकडाऊन पार्शली नॉकडाऊन किट भारतात आणतात याची पॉलिसी बनवायची होती. तर ते जे गव्हर्नमेंटची लोकं जी बसतात ते जनरली नॉन टेक्निकल लोक असतात. बरोबर. तर त्यांना त्याची पॉलिसी कशी बनवायची याची काहीतरी हेल्प पाहिजे होती आमच्याकडनं. वाह. तर मी त्यावेळी गव्हर्नमेंटला तो पॉलिसीचा ड्राफ्ट बनवून दिला होता वाह. की CKD कशी डिफाईन करायची कारची, ग्रेट. कारची CKD कशी डिफाईन करायची. आणि त्याच्यात ऑफकोर्स माझे बॉस वगैरे पण इन्व्हॉल्व होते. पण ते आम्ही जे बनवलं होतं ते तसंच्या तसं गव्हर्नमेंटने याचं पॉलिसी छापलं होतं त्यावेळी. त्याच्यानंतर मी तिथनं मला एका कन्सल्टंटनी कॉल केला, फिॲटमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा हेड म्हणून जॉईन होतो का म्हणून. बर. तर ते पोस्टिंग मुंबईला होतं. सुवर्णाला विचारलं जायचं का, तर ती तयार झाली. बर. जाऊ म्हटली आपण मुंबईला. 2 वर्ष मी फिॲटला होतो. तिथं मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा इन्चार्ज होतो. दॅट वॉज वेन आय वॉज 27. ओके. एक फक्त ट्रेनी माझ्यापेक्षा यंग होता, बाकी 60च्या 60 माझ्यापेक्षा वयाने मोठी लोक होती. क्या बात. आणि तिथं मी ग्लोबल सोर्सिंग हँडल करायचो. ग्रेट. म्हणजे इथले जगात जे 6 प्लांट आहेत फिॲटचे, तिथं ते प्लांट एकमेकाबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतात पार्ट्सचं. ज्या देशात जो पार्ट स्वस्त आहे त्या कंट्रीनी दुसऱ्या कंट्रीला तो एक्सपोर्ट करायचा. वाह. तर त्याचा मी तिथं इन्चार्ज होतो. आणि तिथं काही पण हँडल केलं, जसं कंपनीचे डिस्प्यूट होते ट्रान्सफर प्रायझिंगमध्ये. ज्यावेळी तुम्ही इम्पोर्ट करता, जेव्हा रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन असतं, त्यावेळी ते कस्टम बरोबर तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं की ते कसं. त्यासाठी मग त्याचा अभ्यास केला मी ट्रान्सफर प्रायझिंगचा. त्यामुळे मला इंटरनॅशनल टॅक्सेशनचं चांगलं नॉलेज आलं. क्या बात. मी जेव्हा पुण्यात परत आलो 2 वर्षांनी, सुवर्ण कंटाळली होती मुंबईला, जेव्हा मला टॅकोमध्ये ऑफर आली ॲज अ हेड ऑफ सप्लाय चेन.
सुवर्णाला म्हटलं जायचं का परत पुण्याला, हां. तर ती एका पायावर तयार झाली. परत जायला मिळते म्हणल्यावर पुण्याला. आणि मग आम्ही पुण्याला आलो. पण मला त्यावेळी असं वाटलं की आता हे बास झालं. खूप 13 वर्ष नोकरी केली होती. हां. पण मी असं नेहमी म्हणतो की ती 13 वर्षाची नोकरी म्हणजे साधारण मी 20 वर्ष काम केलं होतं. कारण मी जायचो 8 वाजता, हां. यायचो 8 वाजता हां. आणि भरपूर काम करायचो. ओहो. आणि डिप्लोमा असल्यामुळं काय आहे की तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मिळेल तिथं घुसायचं आहे. बरोबर. कारण काय यू डोंट गेट लिमिटेड टू सर्टन एरिया यू कॅन बिकॉज यू आर नॉट अ स्पेशलिस्ट. करेक्ट. यू आर नॉट अ स्पेशलिस्ट की तुम्ही काय कुठली PhD केलेली नाही आहे की यू आर फोकस्ड ऑन सर्टन एरिया. जे कोणी काय देईल, इफ यू सी अपॉर्च्युनिटी दॅट जस्ट जम्प इन इट. आय थिंक ही इज ट्राईंग टू से प्रॉबेबली इफ आय डायसेक्ट हॉरिझॉन्टल एक्सपोजर खूप झालं त्याला, सगळ्याच फील्डमध्ये झालं ना. तुझं टॅक्सेशन बघा, इम्पोर्ट एक्सपोर्ट बघा, ड्युटी ड्रॉबॅक बघा, मर्सिडीजची किट्स कुठली CKD आहे का काय, ते टेक्निकल पण झालं, नॉन टेक्निकल झालं, लिगल झालं, सगळंच झालं. ग्रेट झालं. ग्रेट ग्रेट. So then all this 13 years experience, which I call it 20 years experience, really was a kind of a platform. So Correct. when the opportunity came, I jumped. Wonderful, wonderful. Yes. And what was the opportunity now? We want to So- hear that more. तर 2001ला 2001च्या फेब्रुवारीत माझा ज्यावेळी बर्थडे असतो, हां. तिथं माझा मित्र आहे अविनाशनी मला रिच डॅड पुअर डॅड पुस्तक दिलं होतं. रॉबर्ट कियोसाकी. येस, रॉबर्ट कियोसाकी. ते मी वाचलो. By the way, sorry, Robert Kiyosaki, I just met like this. I am so grateful. I met like this. Yeah, please go ahead. ते पुस्तक वाचल्यावर मी एवढा मोटिवेट झालो, म्हटलं हे नोकरी वगैरे आता इथून पुढे काय करायचं नाही आपण. वी शुड जम्प इन टू बिझनेस. Great. सो हाऊ डू यू जम्प इन टू बिझनेस? व्हेर इज द आयडिया? हां. देर इज नो आयडिया. करेक्ट. तर आयडिया वॉज, त्यावेळी पूर्वी इकॉनॉमिक टाइम्स 2 रुपयाला मिळायचा. हो. मंडे टू फ्रायडे. इट यूज टू बी फॉर 2 रुपीज. म्हटलं इकॉनॉमिक्स टाइम्स वाचावं, काय आयडिया येते का पाहावी. ज्या दिवशी मी पहिल्यांदा इकॉनॉमिक्स टाइम खरेदी केला 2 रुपयाचा, ऑफिसमध्ये नेला आणि ठेवला, हां. पहिल्या पानावर एक ॲड होती हां. की मेडिसिन शॉप इज लुकिंग फॉर फ्रँचायझीज इन पुणे. आणि ती ॲड वाचली. मी म्हटलं याला फोन करून विचारावं याला किती इन्व्हेस्टमेंट लागते. हम्म. मी फोन केला. मला म्हटला 8-9 लाख रुपये खर्च आहे. अगं. मी म्हटलं हे तर खूप पैसे आहेत, हां. आपल्याकडे तर काहीच नाहीत. हां. मग आता कसं करायचं? तर माझी एक चुलत बहीण आहे, ती फार्मासिस्ट आहे. हम्म. तर मी तिच्याकडे गेलो. तिला म्हटलं हे तू चालू करते का? आपण दोघं पार्टनरशिपमध्ये चालू करू. हम्म. आणि घरात जे काय होतं ते सगळं विकून टाकलं. वाव. क्या बात है. Great. इन्क्लुडिंग आमचे रिझर्व्ह बँकेचे दागिने. Give him big hands and give our big hands. Wonderful, wonderful. आणि 4.5 लाख रुपये जमा केले. तिने 4.5 लाख रुपये टाकले. आणि त्यातनं आम्ही ती मेडिसिन शॉपी चालू केली. दीप बंगला चौकात होती. आणि खरी अपॉर्च्युनिटी त्यातनं नाही आली. पण आणि मग सुवर्णाची कंडिशन होती की काय नोकरी वगैरे काय सोडायची नाही. हो. तू आम्हाला संध्याकाळी येऊन मदत कर, आम्ही चालवतो. वाह. मग ते सुवर्ण आणि माझी चुलत बहीण हां. त्या दोघी मिळून दिवसा चालवायच्या त्या 9 ते 6. मी 6 वाजता ऑफिसवरून यायचो आणि 6 ते 11 मी चालवायचो. वाह. I think in this process she deserves big hands. Wonderful, wonderful. Go ahead. तर जनरली फार्मास्युटिकल फील्डमध्ये म्हणजे रिटेल फार्मसीमध्ये 70% धंदा तुमचा संध्याकाळचा होतो. Okay. बिटवीन 6 to 9 o'clock. Okay. त्यामुळे मी 70% बिझनेस मी फेस करायचो संध्याकाळचा. आणि एक आपली इंजिनियरची क्युरिओसिटी की हे ड्रग कशासाठी आहेत. बरोबर. तर मग मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सिम्स वाचायचो. सिम्स म्हणजे आमचा एक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये भारतात जेवढे ड्रग मिळतात त्या सगळ्यांची माहिती असते. मग ते ड्रग कशासाठी वापरतात, त्याचे इंडिकेशन्स काय, त्याचे ड्रग कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, साईड इफेक्ट्स काय असू शकतात. तर ते अख्खं पुस्तक मला पाठ झालं होतं 2 वर्षात साधारण. ग्रेट. तर मी तुम्हाला बऱ्याचशा औषधांची नावं, त्याचे केमिकल्स कशासाठी आहे ते सांगू शकतो. वाह. तर तो दॅट वॉज रिअली प्ले ग्राउंड फॉर मी ऑर अ इन्स्टिट्यूट फॉर मी वेअर आय लर्न अबाउट फार्मास्युटिकल्स. वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल. वाईल. तर ते रुटीन हार्ड होतं पण, कारण वी यूज टू वेक अप ॲट 6 o'clock in the morning. Then I would drop her at the pharmacy, go to office, do 6 to 11. By the time you go to bed, it's about 12 o'clock. So Again, wake almost- up at 6 o'clock. Almost 16-18 hours Yes. per day working. And then Saturday, Sunday, I used to give them break. क्या की बात तुम्ही सॅटर्डे संडे मी चालवतो फुल दिवस, हां. तुम्ही दोघी ब्रेक घ्या. बिकॉज ऑफकोर्स वी हॅड
Anaga was very young that time, Correct. just born, 2-3 years old. So this I did for 2 years consecutively. Okay. No breaks, nothing. So, but then again, this was, as I said, it was an institute where I learned about pharmaceuticals. वंडरफुल वंडरफुल. मग पुढे मी मागे आपण एकदा भेटलो होतो त्यावेळेला ऐकलं पुढे जे आय थिंक सिप्ला आणि अजून 2-3 मोठ्या कंपन्यांशी त्याच्याविषयी ते कसे कॉन्टॅक्ट डेव्हलप केले किंवा मोठ्या व्हेंचरमध्ये कसा गेलास तो जर्नी सांग ना. 2003ला जेव्हा आम्ही मेडिसिन शॉप चालवायचो त्यावेळी हे इंटरनेट नवीन होतं, बरोबर. नुकतंच आलं होतं भारतात. तुम्हाला आठवत असेल तर डायलअप कनेक्शन विकायचे सिफी.com वगैरे सारख्या हो, कंपन्या, हो. आणि त्यांच्या त्या होम पेजवर ते क्लासिफाईड ॲड टाकायचे. तर एक जण माझ्याकडे यायचा ते सिफी.com साठी ॲड द्या म्हणून. तर मी विचार करायचो इंटरनेटवर जाऊन फार्मसी कोण शोधतं. त्या काळात तर कोणी शोधत नसायचं. आता तर ॲप आलेत, त्यावेळी कोणी शोधत नसायचं. करेक्ट. पण मी विचार केला की आता खूपच मागतोय ना, 2,500 रुपये फक्त खर्च आहे. तर मग त्याला ॲड दिली, एक्सपोर्टर्स ऑफ फार्मास्युटिकल ड्रग्स. ओके. मी कधी आयुष्यात केला नव्हता. माझा एक्सपोर्टचा बॅकग्राऊंड फक्त कार एक्सपोर्ट कार करणे एक्सपोर्ट. आणि कॉम्पोनंट एक्सपोर्ट करणे हाच माझा फक्त एक्सपिरियन्स होता. तर ती ॲड दिल्यानंतर साधारण 3-1 आठवड्यात मला पहिली इन्क्वायरी आली फिजीवरनं. ग्रेट. तर ते आपलेच भारतीय वंशाचे पटेल म्हणून होते, त्यांनी मला इन्क्वायरी पाठवली होती की आम्हाला हे ड्रग्स पाहिजेत. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही ऑलरेडी भारतातनं घेत असाल तर मी काय वेगळं करणार आहे. हां. तर मला म्हटलं नाही, मला रिलायबल सोर्स पाहिजे की जे रेग्युलरली व्यवस्थित, लोकांना पॅकिंग कळत नाही, ते त्यांचे शिपमेंट अडकतात कस्टममध्ये, त्यांना प्रोसेसेस माहीत नसतात. तर तुम्ही मला मदत करू शकता का. तर मी ती लिस्ट पाहिली, आमच्या कस्टम एजंटला विचारलं की मला तर आपल्याकडे पब्लिकली डाटा मिळतो कस्टममधनं, तो अजूनही मिळतो, फ्रीली यू कॅन बाय, की कुठल्या कंट्रीत कुठलं प्रॉडक्ट साधारण काय प्राईजला विकलं जातं. बरोबर. तर तो डाटा मी साधारण बघितला आणि त्यात बघितलं की काय प्राइसेसला लोक विकतात. आणि मग मी त्याला कोट केलं की प्राईस साधारण जी मार्केटमध्ये असते त्याच्या आसपास. त्याने लगेच मला ऑर्डर दिली पहिली. $10,000 माझी पहिली ऑर्डर होती क्या बात आहे. 2003 ला. वंडरफुल. तर हा बिझनेस नंतर मग वाढत गेला. मग सुवर्णाला म्हटलं मी आता सोडू का नोकरी. तर मला म्हटली ती होम लोन आहे तुमचं तेवढं क्लिअर करा मगच नोकरी सोडायची. आणि मग शेवटी मी ऑगस्ट 2003ला नोकरी सोडली आणि फुल टाईम माझं पहिलं ऑफिस विमाननगरला होतं. 1 एम्प्लॉई, मी, 1 टेबल, अँड दॅट वॉज द स्टार्ट ऑफ द बिझनेस इन 2003. 2003 नंतर ते वाढत गेलं, कारण त्यावेळी नंतर इंटरनेट वाढत गेलं, सगळीकडे आम्ही ॲड द्यायला लागलो, बऱ्याच ठिकाणावरून इन्क्वायरी लागल्या. तो बिझनेस 2006पर्यंत एवढा वाढला की एक कोलेस्ट्रॉलचं एक ड्रग ॲट्रोस्टॅटिन म्हणून, ते ॲट्रोस्टॅटिन पुण्याचं जे कन्झम्पशन आहे, माझं 1 आठवड्याचं जे बाईंग होतं ते अख्ख्या पुण्याच्या वर्षाचे कन्झम्पशन एवढं होतं. हो. ग्रेट. मग मला त्याच्यानी सप्लायचे प्रॉब्लेम यायला लागले ग्रेट. की आता हे एवढं माल कुठनं घ्यायचा. मग मी मुंबईला जायला लागलो, दिल्लीला जायला लागलो ते जमा करायला. मग मी सिप्लाला डायरेक्ट अप्रोच केलं की तुम्ही मला हे बॅच, मी तुमच्याकडनं डायरेक्ट 250,000 टॅबलेट एकावेळी खरेदी करतो, मला तुम्ही हे बॅचमध्ये सप्लाय करा. ते म्हटले नाही, आमच्या इथं जे स्ट्रक्चर आहे इंडियन फार्माचं ते हे अलाव करत नाही की आम्ही तुम्हाला डायरेक्ट सप्लाय करू. मग म्हटलं मी जर बाहेरची कंपनी असेल तुम्ही मला एक्सपोर्ट कराल का. हो. तर मला म्हटले हो. मग मी स्टडी केला की इंटरनॅशनल ट्रेडिंग करायला कुठले देश चांगले आहेत. बापरे. ग्रेट. मग मी असं फाइंड आउट केलं की मॉरिशस इज द बेस्ट कंट्री टू डू इम्पोर्ट अँड री-एक्सपोर्ट. मग मी सिप्लाला म्हटलं तुम्ही तयार आहात का तिकडे एक्सपोर्ट करायला. हो म्हणे आम्ही एक्सपोर्ट करू तुम्हाला. तर मी 2006ला मॉरिशसला गेलो, तिकडे कंपनी सेटअप केली. क्या बात आहे. आणि सिप्लाला म्हटलं तर तुम्ही करा सप्लाय आम्हाला तिकडे. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा चॉईस जो आहे ना, वॉट एव्हर आय हॅव हर्ड अगेन फ्रॉम वन ऑफ माय गुरु की चॉईस कन्सिक्वन्स चॉईस सायकल आहे. वॉट एव्हर वी आर देअर ऑल ऑफ अस टुडे इज बिकॉज ऑफ सम चॉईसेस विच वी हॅव मेड यस्टरडे. तर हा चॉईस जो आहे की अमेझिंग चॉईस आहे. म्हणजे हा आउट ऑफ द ग्रू चॉईस आहे की एखादी कंपनी सिप्लासारखी जी भारतीय ट्रेडरला देऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी ह्यांनी भारतातल्या एंटरप्रेन्युअरनी असा विचार करायचा की मी बाहेर देशात जाऊनच कंपनी ओपन करतो. सॅल्यूट आहे, रिअली सॅल्यूट. वंडरफुल वंडरफुल. फर्दर 2010पर्यंत आय बिकेम सिप्लाज बिगेस्ट इम्पोर्टर इन आफ्रिका आफ्टर देअर ओन सबसिडरी इन साऊथ आफ्रिका. क्या बात. तर मग मला असं वाटायला लागलं की आता आपणच मॅन्युफॅक्चर व्हावं.
प्राऊड ऑफ युअर. तर मग मी गुजरातला एका मॅन्युफॅक्चरकडे गेलो होतो. मी म्हटलं काय 5-10% स्टेक घेईल त्याचा आणि त्याच्याबरोबर काहीतरी आपला स्ट्रॅटेजिक टायप करतो हां. आणि करतो. तर ते आजोबा मला म्हटले नाही म्हणे आमच्या पुढच्या पिढीला काही इंटरेस्ट नाही आहे या धंदा चालवण्यावर, तू एका प्लांटच घे माझा. तर मी बघितला तो प्लांट. हां. 400 450 लोक होते आणि त्यांनी एक प्राईस कोट केली. मी म्हटलं घेतला आणि 2010ला ती मी कंपनी अक्वायर केली गुजरातमध्ये. व्हॉट वॉज द इट वॉज इन्व्हेस्टमेंट? कॉल्ड इट वॉज 67 करोड रुपीज. आय थिंक फॉर दिस ही डिझर्व्स अ स्टँडिंग ओवेशन. थँक्यू 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 अमेझिंग. थँक्यू. मला हा आकडा माहिती होता, पण हा एकदम थरका पडणारा आकडा आहे. सो आय सेड की ही डिझर्व्स अ स्टँडिंग ओवेशन. जबरदस्त आहे हा, म्हणजे डोक्यात आला हा आणि कुठून तरी आय एम शुअर यू मस्ट हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट्स अँड पेन्स टू रेज दॅट. ती पण थोडक्यात सांग ना, कसे रेज केले? नाही कसं आहे की बिझनेसमध्ये स्ट्रगल जो आहे फायनान्शियल स्पेशली हो. तो सुरुवातीला असतो. हम्म. कारण स्पेशली इफ यू कम फ्रॉम अ फॅमिली वेअर युअर नो ॲसेट्स nothing. I mean, we did not have even house when we rising in Vishrantwadi. We had a 200 square feet house, which finally my mother sold it for 90,000 rupees. But then there was nothing. We had no assets. तर जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता, तुम्हाला जर ₹1 पाहिजे बँकेकडनं, तर बँक पहिली बघते तुमच्याकडे ₹3 आहेत का. बरोबर. त्याशिवाय तुम्हाला कोणी ₹1 देत नाही. करेक्ट. त्यामुळं आम्हाला कधी लोन वगैरे असं मिळणं फार अवघड होतं आणि हा स्ट्रगल फक्त सुरुवातीचा होता. सुरुवातीला मला आठवतं आहे मी SBIकडे गेलो. आम्हाला वर्किंग कॅपिटलला पैसे कमी पडायला लागले जेव्हा ही फार्मसी चालवत होते त्यावेळी, आणि मला ₹1,25,00,000 पाहिजे होते. तर मी SBIकडे गेलो. SBI म्हटले काय ॲसेट आहे तुमच्याकडे? कोलॅटरल. तर म्हटलं कोलॅटरल काय नाही. तर त्या माणसाला दया आली. मला म्हटलं तुझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहेत का? तर म्हटलं आम्ही इन्शुरन्स पॉलिसी पण कोलॅटरल म्हणून घेतो. ग्रेट आहे म्हटलं. पण म्हटलं मेल्यावरच मिळणार म्हटलं तुम्हाला हे पैसे. नाही म्हणजे जिवंत असेपर्यंत तू देशील आम्हाला, तेव्हा तेवढी गॅरंटी आहे. तर मी माझ्या इन्शुरन्स पॉलिसी त्यावेळी घाण ठेवून SBIमध्ये ₹1,25,00,000 घेतले होते. क्या बात. पण आफ्टर दॅट वी हॅव हार्डली टेकन इन लोन्स. क्या बात आहे. कारण बघ नंतर पैशातनंच पैसा बनत गेला आणि नंतर कधी गरज नाही लागली. पण तेल तेल में से आता है, पैसा पैसा में से आ गया. और हां, जो तर मी नेहमी म्हणतो की Prospered. तिने जे सुरुवातीला ₹4,00,000 टाकले होते तीच माझी इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर मला कधीही कुठे काही इन्व्हेस्ट करावं लागले नाही. त्याचं मार्केटिंग बघा चाललंय. तू किती छान आहेस, तू काय काय केलंस माझ्यासाठी. ग्रेट. पण मग नंतरचा हे जो हा मोठा आकडा दिसतोय 1200-1300 कोटीचा, तिथपर्यंत हे कसं काय नेलं, कशी एम्प्लॉयमेंट जनरेट केली? हे काय ना, आता जिथे माझ्यासारखा मी पण एंटरप्रेन्योर, बरेच आपल्याकडे एंटरप्रेन्योर आहेत, सेल्सची, फायनान्सची तर तू सांगितलं कशी, मॅनपॉवर रिक्रुटमेंट, ही चॅलेंजेस थोडक्यात सांग ना, आणि 1300 करोडपर्यंत कसा गेला ते सांग. मॅनपॉवरमध्ये आय थिंक मॅनपॉवर रिक्रुटमेंट इज व्हेरी डिफिकल्ट अँड डिफिकल्ट टू गेट दी राईट मॅनपॉवर. मॅनपॉवरमध्ये एक रूल बऱ्यापैकी मी फॉलो केला जो कामाला आला, की यू ट्राय अँड ओव्हर पे पीपल फॉर वॉट एव्हर दे आर वर्थ. देन देर इज अ व्हेरी गुड चान्स दॅट यू विल हॅव लॉयल एम्प्लॉईज. क्या बात आहे. तर when person feels that he is getting more than his worth, it's unlikely that he will leave you. Beautiful thought. Beautiful thought. So Good sometimes you feel that okay, you want to save money by saving money on salaries, Yeah. but in the long run, the cost of replacing people is much higher. Much higher. Than that. So always try and have a strategy of overpaying people than underpaying them. Wonderful strategy. Wonderful strategy. त्याच्यानंतर एखादा काही प्रसंग आहे का रे, की जो सेटबॅक आहे and then you came back? A lot of setbacks actually. In 21 years, I have learned 100 ways of failing. There are various ways you can fail in a project. I think the most important characteristic of entrepreneur is somebody who doesn't slow down by the setbacks. So every time you have a setback, learn from the setback and come out. I remember in 2012, I had a division called Sao Medica. आणि आम्ही भारतात प्रोडक्ट मार्केटिंग सुरू केलं होतं. 500 लोक रिक्रूट केले होते ऑल इंडिया. आणि तो प्रोजेक्ट व्यवस्थित चालला नाही. आय कांट से पब्लिकली वाय, बिकॉज देर आर रिझन्स
for it. Somebody may feel hurt if I say that publicly. But that project did not take off. Okay. One of the learning was that we did not have differentiated products. Okay. And we did not have a unique strategy. Then I said, let me enter into veterinary. Here I lost about 500 people, lost about 35 crore rupees of investment. Oh. And it was a major setback because after that we had a lot of issues around liquidity. It went on for a year or so. But then the learning was, how do you start a business in Indian market with innovative products? Because before that, all my experience was mostly international. Then I decided I will enter into veterinary field in India, mainly for small animals. It was a neglected field in India back then. Not many innovator products in India. Easy for me to identify products which are available internationally but not available in India. Okay. तर अशी आम्ही 4-5 प्रोडक्ट त्यावेळी सिलेक्ट केली. And today after 10 years, we are, I can proudly say, we are number 1 small animal company of India. वंडरफुल वंडरफुल. विनोद, आपल्याला वेळेचं बंधन आहे. मला तुझ्याशी दिवसभर सुद्धा बोलायला आवडेल. अजून एक 2 ते 3 प्रश्न विचारतो, मग एखादा प्रश्न मी ऑडियन्समध्ये विचारायला संधी देणार आहे. तर तू आत्ता ऑफलेट मी असं ऐकलं, तुझ्या वेबसाईटवरती वाचलं की यू आर हेल्पिंग अँड इन्व्हेस्टिंग इन सम अदर एरियाज. देर आर सम अदर व्हेंचर्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड फ्यू अदर थिंग्स वेअर यू आर इन्व्हेस्टिंग ऑर इवन सपोर्टिंग ऑल्सो. ते काय काय कुठे कुठे सपोर्ट करतोय? See, the idea of investing was not really as a business investment. Okay. But sometimes you feel, as a young entrepreneur, you yourself struggled in the Correct. beginning, raising capital, having mentorship. So now having come this far in life, maybe it is also another way of giving back, wherein you help young entrepreneur to have his ideas come into realization. Great. One of the venture was, I remember, I'm invested in a company called Navigin. Okay. And this is started about, I invested first time almost 10 years ago. बरोबर. And for last 10 years, he was struggling. Why I remember is because just yesterday, he sent me a very big note of how I supported him for 10 years. Great. But then, just yesterday, he got a huge order from one of the governments for doing sickle cell diagnostics. And that order runs into hundreds of crores. And then he said how I emotionally supported him during his difficult times and things like this. And I think that was the purpose. And when you see outcome like this, you say, okay, whatever you started with the thought that your idea is to support some venture, let it come to a stage where it starts becoming something big. And that's when you realize that, okay, your money has gone to a right cause. I think, sir, the way he is trying to say, आपल्याकडे जे विद्यार्थी आत्ताचे असतील ज्यांना आंतरप्रिन्युअर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी दिस विल बी अ ग्रेट ब्लेसिंग. आय विल से नॉट ओनली अ सपोर्ट बट इट विल बी अ ग्रेट ब्लेसिंग. दिस इज रिअली वंडरफुल. तुला आता अजून एक थोडंसं, मगाशी मी बोललो होतो एक लायटर नोटवरती, एक तर तू दुबईत घर घेतलंस, हो, त्यामुळे मला दुबईत यायचं झालं तर आता पुढच्या वेळेस मी तुझ्याकडे राहणार. 100%. तर आपल्या सगळ्यांची सोय झालेली दुबईत. तर त्या मित्राने त्यांनी एक मोठं कार्य केलं, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय. त्यांनी इथून 200-250 जणांना चार्टर्ड फ्लाईट केलं, दुबईत नेलं आणि परत आणून सोडलं. तुमची सगळ्यांची याची तयारी आहे का? आहेत त्यातले काही इथं. तर ते एक थोडक्यात तो प्रसंग सांग ना, कशासाठी तू दुबईत नेला होता? म्हणजे मला माहिती आहे पण सगळ्यांसाठी. नाही, मी दुबईत घर बांधलं. Correct. मी सुरुवातीला आमची काही इच्छा नव्हती फार बाहेर जाऊन सेटल व्हायची, पण जसा बिझनेस वाढत गेला, ऑपॉर्च्युनिटी वाढत गेली. आता बाहेरचा बिझनेस माझा भारतातल्या बिझनेसपेक्षा 3 पट मोठा आहे. वा. त्यामुळं मला जास्त वेळ तिकडे द्यावा द्यावा लागतो. लागतो. मग एका वेळी असं वाटलं की आपलं तिथे पण एक बेस असावा, आणि मग तिथल्याही पॉलिसी चेंज होत गेल्या. आता दुबई बरीच एक ग्लोबल सिटी झाली आहे, बऱ्याच त्यांच्या पॉलिसी या बाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणार आहेत. तर मग मी 2019ला तिथं मी जागा घेतली आणि घर बांधलं. वा. तर माझी अशी इच्छा होती हा. की जे माझे मित्र नातेवाईक ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय, हो. 200 स्क्वेअर फुटापासून, हा. त्यांनी यावं आणि हे माझं घर बघावं 40,000 स्क्वेअर फुटाचं. ग्रेट. नाही मित्रांनो, गंमत म्हणून सांगतोय, दिस इज रिअली टचिंग. तो वयाच्या आय थिंक 25व्या वर्षापर्यंत अशा जागेत राहत होता की जिथे त्याला कॉमन टॉयलेटला जायला लागायचं. कॅन यू बिलीव्ह दिस?
सो सच अ ग्रेट मॅन. आय अप्रिशिएट यू होल हार्टेडली. आता नेक्स्ट जनरेशनचा सपोर्ट कसा आहे? माझी मुलगी यू केमधनं लॉ झाली आहे. हो, तिने नंतर मास्टर्स केलं मॅनेजमेंटमध्ये. ग्रेट. आणि तिची बरीच इच्छा होती की बाहेर जावं, बाहेर काहीतरी करावं. हो, पण मी तिला एक सांगितलं की की तुम्हाला एक प्रिव्हिलेज आहे की यू आर बॉर्न इन अ फॅमिली ऑफ अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. हो, Wherever you go, you will start again from zero. हो, And the idea of entrepreneurship is not about starting from zero, but starting from wherever we have left. करेक्ट. So, and she got convinced finally, and she decided to join me. So I'm very happy that my Ka- second generation. काल का परवाच मुकेश अंबानींचं व्हायब्रंट गुजरातमध्ये खूप छान भाषण झालं. त्याच्यावरती त्यांनी एक डायलॉग मारला की मी गुजराती आहे त्याचा मला अभिमान आहे, मी मराठी आहे त्याचा मला अभिमान आहे. आणि मित्रा, एवढं सगळं केल्यावरती तू इतक्या फ्रंटवरती काम केलेलं आहे. मगाशी मी जसं म्हणलं हॉरिझॉन्टल एक्सपोजर, तू यू हॅव बीन फिलॉन्थ्रॉपिक इन नेचर. तर तू जे काय सोशल वर्क केलं आहे, आपण घरचेच आहेत असं सांभाळून तू मोकळेपणाने शेअर कर. अँड देन आय विल आस्क इफ समबडी हॅज सम क्वेश्चन. कारण फिलॉन्थ्रॉफी वरती नॉर्मली जो करतो त्याला बोलायला आवडत नाही, पण तू आता घरातच आहे असं समजून तू बिंदास बोल. एम आय राईट? अँड वी वुड लव्ह टू हिअर. तर ज्यावेळी आपण वाढत असतो त्यावेळी जसं माझं बॅकग्राऊंड आहे की आपल्याला असं वाटतं की आपण शून्यातनं निर्माण केलं, नाही का? आपल्याला असा ॲरोगन्स येतो की आपण शून्यातनं निर्माण केलं. शून्यातनं कधी काही निर्माण होत नाही असं आपल्याला फिजिक्स शिकवतं, बरोबर ना? बरोबर, फिजिक्स टॉक्स अबाउट हाऊ यू कन्वर्ट द फॉर्म्स. बरोबर. तर वेन यू बिकम समथिंग इन लाईफ दॅट मीन्स समबडी एल्स हॅज मेड दोज एफर्ट्स. क्या बात है, करेक्ट? सो क्या बात वेदर है. इट इज अ कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, क्या बात है. whether it is my hostel where I spent 3 years without paying a single rupee हो, in a hostel from 8th to 10th, or where I went to a school, शाळा क्रमांक 118, पुणे महानगरपालिका. All those resources were used for making me what I am today. ग्रेट, ग्रेट. So- ब्युटिफुल, ब्युटिफुल थॉट. So when you see that society has put so much of effort in you to make you somebody, when it is your turn, you should give it back. वाह, ग्रेट, ग्रेट. रिअली अप्रिशिएबल अँड वंडरफुल. मलाही मगाशीच बोललं तर सर खूप प्रश्न विचारायची इच्छा आहे, पण काही प्रश्न स्किप पण केले, अजून काही विचारायचे होते तेही राहिलेत. पण आय थिंक ही डिझर्व्स अ बिग बिग हँड्स, अ राउंड ऑफ अप्लॉज. Thank you. And we are extremely happy, and I hope you all of you are happy by coming here. Am I Thank right? you, thank you. Madam, Of hope course. you are also happy. You are also happy. So I am very happy. Now I think one or two questions. Am I right, Ashwini? One or two questions from the audience, if somebody wants to ask. Otherwise, anybody who wants to ask any question, yeah, please. ते म्हणतात तुम्ही वाड्याचे आहात याचा आम्हाला अभिमान आहे. दॅट्स राईट. आय अग्री विथ यू 100%. नाही नाही, खूपच गोष्टी नवीन शिकण्याजोगा. आता थोडंसं म्हटलं तर मी 7-8 वर्षांनी सिनियर आहे तुला, पण तरी लेट मी ॲप्रिशिएट. आय हॅव लर्न अ लॉट फ्रॉम यू. Thank you. Yes. Thank you. या प्लीज. Yeah, he's asking some clues for the next generation. Some advices, some For thoughts, sure. one-liner thoughts, two-liner thoughts. Yes. See, a lot of people ask me whether there was an element of luck in whatever I could get. See, luck can be it is same as, let's say, Sachin Tendulkar playing an inning in a 50-over match. He can be lucky on one ball. He can't be lucky throughout 50 overs, correct? Correct. So life is not about one instance or one. I always believe that luck is all about opportunity meeting a preparation. वाह, क्या बात है. And it is very important that we are always preparing ourselves Wonderful. for banking on that whatever opportunity comes in life. Reading has always helped me, of course, and one should read constantly. We are born in Maharashtra, so आपल्या इथं आपल्याला मिळतील असे खूप मेंटॉर्स आहेत, करेक्ट ना? correct. फ्रॉम अवर हिस्ट्री Correct. अँड फ्रॉम द प्रेझेंट टाइम्स. सो look up to somebody as a mentor. Great. I remember as a school child, माझं सगळ्यात फेवरेट बुक होतं श्रीमान योगी. करेक्ट. क्या बात है. And that was really a true inspiration
of somebody who starts from zero, absolute zero, Absolutely. and then goes on to, and then the empire goes all the way up to Atak. And what better inspiration you want than Wonderful, that? wonderful. I think I'll try to close with two thoughts. He has proved himself that tough times do not last, tough people do last. He has proved that. Because of that, downfall or setback of 35, 40 crores, that was probably you came back, and that because you were tough emotionally, physically, mentally, everywhere. And एक मी आता एक लास्ट क्लोजिंगला एक हिंदी फ्रेज आहे या लास्ट क्वेश्चन What is that? Huh? How do you maintain How do you yourself? miss? Of course. Okay, fine. Of course. See, I think one of the things when nothing is working, we are fortunate that we are from a country where we come with a culture of spirituality. Great. Correct. So when nothing is working, you wait for your the time to pass. I say time is a healer. And Wonderful. we are lucky that because of spirituality, many times when times are tough, you have a fallback in spirituality. And sitting next to me is my God relationship manager, Kya baat who hai. takes care of everything relating to Wonderful, God. wonderful. And many times I think I was lucky that even during all these tough times, I never had to take support of alcohol or sleeping tablets. It's Great, all because great. of the spirituality which we have at home. Great. And I think it was quite helpful. He is having one last question. Acha, okay, let us allow. I think, see, one is the conscious decision to do law was not mine, it was her. So when she was doing law, I did not force her into certain ways. Like I didn't want her to become a doctor or a pharmacist just because I'm in that business. I allowed her to do what she passionately wanted to complete. I always believe that entrepreneurship is not about what you learned. It's more about your passion for changing the status quo. And for that, education to an extent helps, but that's not only the basis for being successful. So I always believe that whatever you are doing, just do it with passion. You will come across so many things in life which will be unrelated to your area of education. And only way to grasp all of that is to keep reading and keep remaining a student throughout your life. And that's the only way you Wonderful, can, wonderful. Yeah, last question now. I cannot say no to both these people. Please. यशाचं रहस्य काय तो विचारतोय येस See, recently Mr. Narayan Murthy made a comment about people working for 70 hours for nation building. And a lot of people criticized him. I saw a lot of posts on LinkedIn about work-life balance and all those things. But I feel that as a youngster, we should dedicate as much time as possible for learning. And we should not be hesitant to do hard work. I think only way we can be lucky for a very long time is to continue to do hard work. I think that's one word which comes to my mind instantly is hard work. Wonderful. And nothing other than hard work. Yeah, please. Yeah. Yeah, he's saying what he says ki, has he created any write-up of his learnings, of his wisdom, whatever he has learned in the last 20, 20, 30 years. So now let him answer. So based on the context, I do write on my social media pages, but I always feel that story abhi baki hai. I think the story continues. I have bigger dreams,
And I think, God willing, it will continue. No, I'll the- but- continue to have the, yeah. No, no, the way he has answered every question is superb. I give him big hands, sir. Thank you. Thank you. तू फार सुंदर उत्तरं दिलीस आम्हाला खूप आवडलं सगळ्यांना आवडलं अँड वी ऑल विश दॅट नॉट ओनली 1300 crores बट यू शुड मेक इट 13,000 crores. That's what all wishes are, and you help any of us, those who are interested in their growth, and I'm sure you will do that. Of course. Anyone Great. We needing salute any you. mentoring, for sure, I'm We always salute ready. you. Thank you. I think I will conclude with a last thought that मी एक हिंदी फ्रेज आहे ते फ्रेजमधला पहिला पार्ट म्हणतो बाकीच्या तुम्ही सगळ्यांनी दुसरा पार्ट म्हणायचा दोनदा असं करायचं तिसऱ्यांदा मी म्हणेन तेव्हा तुम्ही सायलेंट राहायचं आय विल रिपीट एक फ्रेज आहे हिंदी पहिला पार्ट मी म्हणणार दुसरा पार्ट तुम्ही म्हणायचा आणि असं दोनदा करायचं तिसऱ्यांदा तुम्ही सायलेंट राहायचं कळलं कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. कुछ पाने के लिए खोना पड़ता है. कुछ पाने के लिए कुछ नहीं खोना पड़ता है कुछ करना पड़ता है Thank you.